नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा, नवा वाद आणि त्यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न. आजचा माझा प्रश्न आहे, शालेय पाठ्यपुस्तकांचं ओझं कमी करण्याची गरज आहे का? हा प्रश्न मी काय विचारतोय ते तुम्हाला सांगतो. आज सकाळच्या वर्तमानपत्रांमध्ये, लोकमतमध्ये पहिल्या पानावर, इतर महत्वाच्या पेपरमध्ये पहिल्या पानावर बातमी प्रसिद्ध झाली, पाठ्यपुस्तकांना सुट्टी. पाठ्यपुस्तकांना सुट्टी म्हणजे काय? तर या बातमीत असं म्हटलेलं आहे की केवळ 5-6 वर्षांच्या लहानग्याच्या खांद्यावर न झेपणारं ओझं देणारं दप्तर हलकं करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पहिली आणि दुसरी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं असू नयेत असा निर्णय घेऊन तसा JR काढल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. माझा प्रश्न असा आहे की सरकारचा हा निर्णय योग्य आहे का? तो स्वागतार्ह आहे का? असा माझा प्रश्न आधी होता. पण मी असं ठरवलं की केवळ या प्रश्नापुरती चर्चा नाही करायची, संपूर्ण बालशिक्षणाची चर्चा करण्याची गरज आहे. मुलांची पुस्तकं, मुलांच्या मुलाखती, मुलांना मिळणारं शिक्षण हेच योग्य आहे का? म्हणूनच माझा आजचा प्रश्न जरी शालेय पाठ्यपुस्तकांचं ओझं कमी करण्याची गरज आहे का असा असला तरी मी एकूणच बालशिक्षणाच्या पद्धतीवर, त्याच्या दर्जावर चर्चा करणार आहे. नेहमीप्रमाणे माझ्या सोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्या स्टुडिओमध्ये आहेत सुजाता भंडारी, या पालक आहेत, त्यांची मुलं सुद्धा अशीच प्राथमिक शाळेमध्ये आहेत. माझ्या सोबत पुण्याहून आहेत डॉक्टर अनिल पाटील. डॉक्टर अनिल पाटील हे यापूर्वी IBN लोकमतमध्ये येऊन गेलेले आहेत. ते उपाध्यक्ष आहेत रयत शिक्षण संस्थेचे. माझ्या सोबत आहेत पुण्याहून रजनी दाते. रजनी जाते या शिक्षण तज्ज्ञ आहेत. आणि माझ्या सोबत MR कदम जे आहेत शिक्षण संचालक, तेही येणार आहेत. मी चर्चा सुरू करतोय अर्थातच पालकापासून, सुजाता भंडारी यांच्यापासून. सुजाता, मला सांगा, सरकारने निर्णय घेतलाय की नाही मला माहित नाही, कारण मी असं ऐकतोय की ही जी बातमी प्रसिद्ध झाली आहे ती संपूर्णपणे खरी नाही. म्हणून सरकारने अमराठी शाळेला असं कळवलंय JR काढून की तुम्ही पुस्तकांचं, दप्तराचं ओझं कमी करा. पुस्तकांवर बंदी घातलेली नाही, पण ती चर्चा ठेवूया बाजूला. एक पालक म्हणून हे जे दप्तराचं ओझं आहे त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? प्रथम तर दप्तराचं ओझं आहे की नाही हे पडताळून बघायला हवं. आता ज्या परिस्थितीमध्ये किंवा ज्या ठिकाणी एका शहरामध्ये आम्ही राहतो त्या पालकाच्या दृष्टीने ॲज वेल ॲज आणखीन शिवाय एखाद्या पनवेल सारख्या ठिकाणी किंवा चिपळूण सारख्या ठिकाणी जो पालक राहतो त्या पालकाच्या दृष्टीने पण हा प्रश्न ऍक्च्युली खरोखरच महत्वाचा आहे की अगर सरकार असा विचार करत असेल की बाबा पाठ्यपुस्तकाचं ओझं होत आहे तर ते कमी करूया, तर मला वाटतं डेफिनेटली त्यांनी आधी पालकांशी पोल करावा किंवा त्यांची मतं घ्यावीत, पालकांची मतं घ्यावी. आणि तुमचा विरोध आहे या निर्णयाला? माझा, समजा पुस्तकांचं ओझं कमी करायचं असा निर्णय सरकारने घेतला किंवा शाळांनी घेतला, पालक म्हणून तुमचा विरोध आहे का? माझा आहे. का? कारण वस्तुतः तो ओझं नाहीये, ते ओझं नाहीये. कारण हे ओझं ज्या पद्धतीने बऱ्याचशा शाळा मॅनेज करतात, म्हणजे आहे ओझं, असं नाहीये की पुस्तकं नाहीयेत किंवा वह्या नाहीयेत. वह्या आहेत, पुस्तकं आहेत, पण ते रोज एखादा विद्यार्थी आज पहिलीतला किंवा दुसरीतला, आजची ही स्थिती आहे की तो घरून शाळेत किंवा शाळेतून घरी आणत नाहीये. जवळजवळ 25% पुस्तकं किंवा वह्या या फक्त घरी येतात. पण अशा किती शाळा आहेत ज्या शाळेमध्ये पुस्तकं ठेवायची परवानगी देतात? आता 30 वर्षापूर्वी, समजा जेव्हा मी शिक्षण घेतलं किंवा पहिली किंवा दुसरीमध्ये 30-35 वर्षापूर्वी, तेव्हा सुद्धा चित्रकला किंवा क्राफ्ट, ड्राफ्ट किंवा निबंध ह्या सगळी ज्या वह्या पुस्तकं होती ती आम्ही शाळेतच ठेवत होतो. म्हणजे आणि आता तर ती बऱ्याचशा शाळांनी ही जी पद्धत आहे. असं वाटतंय दप्तराचं ओझं वगैरे नाहीये? ठीक आहे. माझ्या सोबत MR कदम आहेत, शिक्षण संचालक आहेत. कदम साहेब, आपल्या स्टुडिओमध्ये ज्या पालक आहेत सुजाता, त्यांचं असं म्हणणं आहे की पाठ्यपुस्तकांचं ओझं कमी करण्याचा जो निर्णय आहे तो काय त्यांना पसंत नाहीये. त्या म्हणता ओझं नाहीच आहे. मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी विचारतो, सरकारचा नेमका JR काय हे आम्हाला सांगा. याचं कारण आजच्या सकाळच्या बातमीमुळे खूप गोंधळ निर्माण झालाय. नाही, पाठ्यपुस्तकाचं ओझं कमी करणं आणि मुलांच्याकडं पाठ्यपुस्तकं शाळेमध्ये कमीत कमी नेणं किंवा घरातून शाळेपर्यंत जी मुलं जातात आणि त्यावेळेला त्यांच्याकडे पाठ्यपुस्तक किंवा एकंदरीत दप्तराचं ओझं कमी असणं असा मुद्दा आहे. आणि या बाबतीत शासन किंवा शिक्षण तज्ज्ञ जे आहेत ते पहिल्यापासूनच आग्रही आहेत. आता पाठ्यपुस्तकाचं ओझं असं काही आपण म्हणू शकत नाही. पाठ्यपुस्तकाच्या त्या दप्तरामध्ये पाण्याची बाटली असते साहेब, त्यानंतर जेवणाचा डबा असतो, या ओझ्यामध्ये त्याचाही अंतर्भाव असतो.
आणि त्याच्यामुळं या सगळ्या ओझं आणि प्रामुख्यानं शहरामध्ये जिथं मुलांना ट्रान्सपोर्टेशननं जावं लागतं शाळेमध्ये, घरापासून शाळेपर्यंत, किंवा खेड्यामधली मुलं किंवा वस्तीवरची मुलं ज्यावेळेला खेड्यातल्या शाळेत येतात त्यावेळेला ते ओझं जे आहे ते कमीत कमी व्हावं अशा तऱ्हेचं पालकांचं, समाजाचं, शिक्षण तज्ज्ञांचं पहिल्यापासूनचं मत आहे सर. नाही, मला सांगा कदम साहेब, पण सरकारने पहिली दुसरीची पुस्तकं रद्द करण्याचा, अजिबात पुस्तकं न देण्याचा असा काही GR काढलाय का? असं नाही काढलेला सर. असा GR काही काढलेला नाही की पहिली दुसरीची पुस्तकच असणार नाहीत अशा तऱ्हेचा GR नाही आहे. फक्त आता जे महाराष्ट्र शासनाने आणि राज्याच्या नूतन शिक्षण मंत्री पतंगराव कदम साहेबांनी जो निर्णय घेतला की प्रामुख्यानं मराठी माध्यमाच्या शाळा सोडून उर्वरित माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्यांना मराठी हा सक्तीचा विषय घेतलेला आहे आणि त्याचा GR तो 4 फेब्रुवारी 2009चा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाबा ही जे मराठी माध्यम सोडून उर्वरित माध्यमाच्या शाळामध्ये ही जी पहिली दुसरीला जी पुस्तकं, मुलांना पुस्तकं दिली जाऊ नयेत, शिक्षकांना हस्तपुस्तिका वगैरे दिल्या जातील आणि मुलांना ती कमीत कमी पुस्तकं, श्रवण, भाषण, संभाषण या ज्या भाषिक कौशल्य असतात त्या बाबतीतला तो निर्णय, पण पुस्तकं देऊ नयेत असा तो निर्णय नाही. अगदी अगदी. आता आम्हाला स्पष्टीकरण मिळालेलं आहे. आज सकाळच्या वर्तमानपत्रात आलेली बातमी पूर्णपणे खरीही नाही आणि पूर्णपणे खोटीही नाही, ती अर्धसत्याच्या सीमेवर आहे. याचं कारण सरकारने पहिली दुसरीची पुस्तकं रद्द केलेली नाही. अमराठी शाळांमध्ये सरकारने एक सर्क्युलर पाठवलाय, GR काढलेला आहे, त्यामध्ये मराठी सक्तीची केली आहे आणि त्याबरोबर असं म्हटलंय की मुलांना पहिली दुसरीच्या शिक्षण देताना पुस्तकाचं ओझं कमी करण्याचा प्रयत्न शाळांनी करावा, ही सरकारची सूचना आहे असं आपल्याला म्हणता येईल. मी जातोय आता अनिल पाटील यांच्याकडे. अनिल पाटील हे महाराष्ट्रातल्या अत्यंत मान्यवर आणि प्रतिष्ठित असा इतिहास लाभलेल्या रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. पाटील साहेब, काय म्हणणं आहे तुमचं? पुस्तकांचं ओझं खरंच कमी झालं पाहिजे का? नाही, पुस्तकांचं ओझं कमी झालं पाहिजे हे निश्चित आहे, पण जे ओझं जे आहे ते शारीरिक ओझं आहे का बौद्धिक ओझं आहे? शारीरिक ओझं एक वेळ मुलं उचलू शकतील, पार करू शकतील, पण मुलांचे जे आज बौद्धिक वजन जे आहे, जे आज 10 विषय तुमचे माध्यमिकला, त्याच्या व्यतिरिक्त जे काही नवीन विषय घातले आहेत, पर्यावरण घातलेलं आहे, संगणक घातलेला आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, ट्रॅफिक आहे, असे जे अनेक विषय तुम्ही विद्यार्थ्यांच्या वर चक्क हे नवीन नवीन विषय वाढवलेले आहेत आणि ह्या सगळे विद्यार्थ्यांनी त्या वर्षामध्ये हे पूर्ण करणार आहे. एक प्रकारचं हे बौद्धिक हे मोठं हे ओझं आहे ते पहिल्यांदा कमी व्हायला पाहिजे. म्हणजे दप्तराच्या ओझ्यापेक्षा तुमचा विरोध बौद्धिक ओझ्याला आहे. मुलांवर जास्त अभ्यासही लादू नका, जास्त त्यांना शिकायला लावू नका, त्यांचं खेळा बागडायचं वय आहे असं तुमचं म्हणणं आहे. मी जातोय आपल्या चौथ्या पाहुण्या ज्या आहेत पुण्याला, रजनी दाते माजी मुख्याध्यापिका आहेत, शिक्षण तज्ज्ञही आहेत. रजनीताई, मला सांगा काय म्हणणं आहे तुमचं? तुमची काय भूमिका आहे याबाबत? पाठ्यपुस्तकापेक्षा दप्तराचं ओझं कमी व्हायला हवं ही गोष्ट खरी आहे. तर ते कसं करता येईल हे मात्र पाहिलं पाहिजे. पाठ्यपुस्तक रद्द करून काही उपयोग नाही, कारण पाठ्यपुस्तक थोडीशी चौकट काही ना काहीतरी सर्व शिक्षकांकरता आवश्यक आहे. दप्तराच्या ओझ्यामध्ये काय होतं की ही जी स्वाध्याय पुस्तिका आणि बाकीचं सगळं हे जे देतात त्याच्याऐवजी आता सर्व शिक्षा अभियानचं मला अगदी कौतुक करावं असं वाटतं की त्याने अतिशय स्वाध्याय पुस्तिका छान काढलेल्या आहेत आणि पुस्तकं ते विनामूल्य देत आहेत. तर ही पुस्तकं शाळेत जर ठेवली आणि स्वाध्याय पुस्तिकाही शाळेतच सोडवून घ्यायच्या तर मुलांच्या दप्तराचं ओझं निश्चित कमी होईल. वाटलं तर पालकांनी घरी बालभारतीचं पुस्तक आणखीन एक घ्यावं आणि नाहीतर काही आवश्यकता नाही असं मला वाटतं. अगदी. मी आता घेणार आहे एक ब्रेक. आपल्या चारही पाहुण्यांची मतं जी आहेत ती आपण ऐकली. आपले जे शिक्षण सचिव कदम आहेत त्यांनी नेमका GR काय हे सांगितलं. आपल्याकडे ज्या पालक आले सुजाता, त्यांचा विरोध आहे पुस्तकं कमी करायला. आपल्याकडे ज्या शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यांनीही असं म्हटलंय की एखाद दुसरं पुस्तक पाहिजे, पण इतर मार्गाने ओझं कसं कमी करता येईल याचा विचार करता येईल. आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत अनिल पाटील यांनी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की बौद्धिक ओझं कमी करायला पाहिजे, शिक्षणाची जबरदस्ती मुलांवर व्हायला नको. मी आता घेणार आहे एक ब्रेक, पण ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पहा पडद्यावर. शालेय पाठ्यपुस्तकांचं ओझं कमी करण्याची गरज आहे का? पडद्यावर बघू शकता आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 75% प्रेक्षक म्हणतात होय, कमी करण्याची गरज आहे. कमी झालं तर मुलं निश्चितच खुश होतील असं मला वाटतं. घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.